हाय गाईज, सो आय एम फायनली इन नांदेड. सो तुम्ही कुठेही जा, कुठेही फिरा, स्वतःच्या गावाबद्दलचं जे प्रेम असतं ना ते खरंच प्रेम असतं. गुड मॉर्निंग. तर आज मी द्विजसाठी जेवणाची तयारी केलेली आहे आणि हे सगळं आमचं डेकोरेशन आहे. आणि हॅपी रक्षाबंधन. द्विज, तुला कसं वाटलं डेकोरेशन पानाचं? अप्रतिम, एकदम चांगलं. सगळेच जण रांगोळी काढतात, त्यामुळे मी आज काहीतरी नवीन केलं. घरामध्ये चॉकलेट्स खूप होते, त्यामुळे मग मी चॉकलेटची रांगोळी काढली. आणि द्विजचे हे इक्लियर्स चॉकलेट फेवरेट आहेत, त्यामुळे मग मी असं सगळं डेकोरेशन केलं. मी आली आत्ता इस्पेसला, कारण आपल्याला गिरिजाला गिफ्ट द्यायचं आहे द्विजकडून. सो द्विजचा असा विचार होता की त्याला काहीतरी महत्त्वाची गोष्ट द्यावी बहिणीला, तर त्यामुळे आम्ही तिला चार्जर द्यायचा विचार करतोय. ते चार्जर खूप खराब झाले, सो आपण चार्जर घेऊया. फार मोठं असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नाही आहे, कारण माझा भाऊ खूप छोटा आहे, त्यामुळे हे सगळं मिळणार कोणाकडनं, तर माझ्या बाबांकडून. सो त्यांच्यातर्फे म्हणजेच द्विजच्यातर्फे गिरिजाला छोटंसं गिफ्ट. आता मी जाते अमृततुल्यचा चहा पिण्यासाठी, पण बंद आहे. म्हणजे काय म्हणू, कुठली गोष्ट मला हवी असेल तर ती अजिबातच मिळणार नाही, हे देवाने ठरवूनच ठेवलेलं आहे. पण ठीक आहे, चला, चालतं कधी कधी असं. आता देवाने मला बऱ्याच गोष्टी दिल्यात, एका चहासाठी मी देवाला ब्लेम करू शकत नाही. सो आता मला वाटतं आहे की मी केव्हेंटसला जावं, कॉफी प्यावी मस्तपैकी. तर मी केव्हेंटसला जाते आहे. आणि बाय द वे, मी आता नांदेडमध्ये, नॉट इन मुंबई. सो तर मी नांदेडमध्ये कुठे कुठे फिरते आहे आणि मला काय काय आवडतं इथं, हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. तर स्टे ट्यून. म्हणजे आता मी काय म्हणू, बघ, बोर्ड आहे पण केव्हेंटस नाही आहे. मला आता समजत नाही आहे मी नेमकं काय करू. मला आधी चहा, पण तोही बंद होता. केव्हेंटसची कॉफी प्यावी म्हटलं मस्तपैकी, कोल्ड कॉफी, पण बोर्ड आहे आणि केव्हेंटसच नाही आहे तिथे. ओके, सो ॲट द एंड मला कॉफी प्यायचीच होती, म्हणून मी आली आहे सॉफ्टी क्रंचला, जे आहे आनंदनगरला. सो मला इथली काही टेस्ट वगैरे माहिती नाही आहे, कारण मी आधी कधी इथे आलेली नाही आहे. सो बघूया, मी टेस्ट करते आणि कशी वाटते इथली कॉफी तुम्हाला सांगते. सो आय ऑर्डर्ड फरेरो रोचर थिक शेक अँड व्हेज ग्रिल सँडविच. सो मी आले होते कॉफी पिण्यासाठी आणि मी ऑर्डर केले फरेरो रोचर थिक शेक, कारण मला इथे मेन्यूमध्ये पाहिल्यावरती त्याच्या क्रेविंग्स झाल्या. म्हणजे मी इतकी मूडी, इतकी चूझी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये की मी 5 मिनिटसुद्धा स्टेबल राहू शकत नाही माझ्या डिसिजनवरती स्वतःच्या. सो मी फरेरो रोचरचा थिक शेक ऑर्डर केला आणि त्यानंतर एक व्हेज ग्रिल सँडविच. म्हणजे माझ्या कुठल्या गोष्टी मी बाजूला ठेवूसुद्धा शकत नाही. म्हणजे असे लोक माझ्याबरोबर आहेत ज्यांना माझ्या कुठल्याच गोष्टी ज्या क्यूट असतात, पिंटरेस्टी असतात, या बघू वाटत नाही, बघवत नाहीत. तो माझा फेवरेट क्लच होता, जो तोडून टाकलेला आहे आता. सो मी काय करू या दोन्हीचं आता. हा आहे फरेरो रोचर थिक शेक आणि सँडविच. इकडे स्टोरी चालू आहे, इकडे व्लॉगिंग सुरू आहे. मी काय काय करू एका वेळेला, नाही का? जलजीरा, हो ना? So now I'm trying Ferrero Rocher thick shake. So
सँडविच खाल्लं, त्यामध्ये जरा जलजिरा जास्त वाटला मला. ज्यांना ते आवडतं त्यांनी नक्की ट्राय करावं इथे, पण पर्सनली मला इथे काही आवडलेलं नाही आहे. सो आय एम ट्राईंग आउट नाव फरेरो रोचर थिक शेक. त्याचं सांगते मी तुम्हाला. पण काहीतरी लागत आहे मला बारीक. ॲक्च्युली फरेरो रोचर आहे, पण थोडंसं असं टेक्स्चर लागत आहे चावताना जाता खाली. पण अपार्ट फ्रॉम दॅट टेस्ट खूप छान आहे. सो फ्रॉम माय साईड 10 आउट ऑफ 7. छान बोलतो ना, काय बोलत हो नाही, आता तोंडावर तो होच म्हणावं लागलं. आता माझ्या समोर होच म्हणावं लागणार मला नंतर, म्हणजे हे काय बोलती बडबड बडबड करते, हो ना. जस्ट BFF थिंग्स. मला ट्राय करायचं. ओके, सो मी नवीन ठिकाणी आले, नवीन फूड आयटम्स ट्राय केले नांदेडमध्ये. फरेरो थिक शेक मी आधी पिले होते, बट इथे नाही, आणि तिथल्यापेक्षा मला इथला आवडला बेटर. पण तरीसुद्धा 10 आउट ऑफ 7 माझ्याकडून. सो हा माझा दिवस गेला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला काही नाही सगळं कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतं का हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय बाय.